ओम. ज्ञानिनां मुक्तिदात्र्य ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती. ज्ञानेश्वरी चनः पातु योगिध्येया सरस्वती. ओम गम गणपतये नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः. जय ज्ञानेश्वरी. प्रथमतः चातुर्मास्य निमित्त चलता येत असले संध्याकाळाचे पूजा कतरी आणि धार्मिक कार्यक्रम खातीर आयले तसले मागिले सगळे लोकांची हार्दिक तसले स्वागत. एक राज आशिल्लो. बरे रितीने सगळे प्रजाजनाक तो परिपालने करता आशिल्लो. तेगले प्रजाजन बेची प्रायः राजाक मस्त गौरव दित आशिल्ल्याची प्रेम करता आशिल्ल्याची अशें हांव घेनू सुख जावंक घेनू तिगे राज्यभार बरे रितीनी चलता आशिल्ले. जगताचे एक नियम म्हळ्यार केन्ना उठूस मोरूक जावत ना. कसले तरी एक तोंदरे तापत्र्य उरताची. अशी हांव घेनू त्या राजाक एक बोडा होऊन आशिल्लें म्हण सांगल्यार तिगेल चल्लीक लग्न करून दिवचें कश्ट जावंक गेले ताका. कारण खंयचे चले राखिले बिची ते नाका हे नाका म्हूण सांगे न्हू चल्ली निराकरण करता उरता आशिल्ले. अशा न्हू हे राजकुमारी लग्न कशें करचें म्हणजे चिंते भितरी राज दिवस काडूंक लागलो. राजानी ते चल्लीक सांगले एक काम करी आमी दाखयले तुका कोणा जेन्ना शेवदली तूंच कोण तो सोदून घे न्ही. तुका एक वेवस्था करता म्हूण सांगे न्हू रथ सैनीक दिवंक गे न्हू ताका सगळे गांव भोंवचेन हांडिल्ले अनेक राजकुमारा मेळून घेवन येवचे सांगून हांडिल्ले. जाल्ले बेची हे राजकुमारीक कोणो पसंद पडना. अंतीम घट्टा भितरी राजाक वस्त पश्चात पेले. त्याने विचारले तुका आनी खंय न्हू चले जावं गो. तो नाका ह्यो नाका तोच अशनी ह्यो अशनी म्हणटा तूं कन्न चल जाव का म्हणून. ना म्हाका मस्त हुशार आशिल्लो सगळे काम करचे सामर्थ्य आशिल्लें चल जाव का. तेन्ना राजा सांगता एक काम करी तुची एक परीक्षा दवरी. तुगेले परिक्षे भितर कोण पास येताची तिंगा तूं लगीन जा. ते चलबेची राजकुमारी कमी बुद्धिवंत न्ही मस्त बुद्धिवंत हुशार. अशें हांवें न्हू राजान सांगिल्ले बाप्पान सांगिल्ले ते अंगीकार करता आनी सांगता मागीर एक शर्त आसा ते शर्त कोण पुर्ती करताची हांव तिंका लगीन जाता. राजाक संतोश जाता. अंतीम घट्टा भितरी धुव लग्ना खातीर अंगीकार करता आसा तेगेली एक शर्त दवरता आसा. ते शर्त कितें म्हूण सांगे न्हू राजा ते धुवीक विचारता राजकुमारी विचारता. तेन्ना ते राजकुमारी सांगता खंयचे मनुश्य बोकडीक तृप्ती कन्न हाडके मागले येद्राक ते मनुश्याक हांव लगीन जाता म्हणून. खंयचे मनुश्य बोकडीक तृप्ती करतकी ते मनुष्याक हांव लगीन जाता.
राजाक हें आयकचे भितरी मस्त पश्चाताप येता. अट्टू लोकांक एक नवीन दिगील जाता. हें व्हड कश्ट की सादा हें एक परिक्षे म्हणून. जाल्यार ते राजकुमारी कमी बुद्धिवंत न्ही. ताका गुत्त आसा बोकडीक तृप्ती करूंक कोणा कडेन जावच ना म्हणून. कितले बोकडी तुमी खावचे घालया आनी कित तरी ताका हस्य दिसचो तो पुरो पक्कने तोंड घालता ते तोंडां खावन सोडता. अश्यांक न्हू बोकडीक परिपूर्ण तृप्ती करची तितलें सुलभ जाता तसलें काम न्ही. जाल्यार हे राजकुमार दिलेले परिक्षे ते परिक्षे ते राजकुमार येयले गांवा लागीं एक राजकुमार आशिल्लो. ताका हे राजकुमार उंच मस्त इश्ट. तो मस्त प्रयत्न करता आशिल्लो हे चलये बरोबर लग्न जावका सुखान उरका म्हणून. जाल्यार राजकुमारीन ताका त्या संदर्भाचेर पास केलो ना. आतां हे एक प्रश्न दवरला, महाकश्टाचे एक विशय दवरला. अशें कितें करचें म्हण सांगे न्हू तो राजकुमार बी हांगा घेवन राबलो. पळया कितें तरी वाट मेळ्ळें री त्या राजकुमारी बरोबर लग्न जावचे योग मेळ्ळे री जानूचे जात न्ही वे म्हणून. प्रायशः हे कितें व्हड परिक्षा आशिल्ले त्या परिक्षे खातीर अनेक इतले देशांतले राजकुमार आयलेची. तिन सगळे थिंग गेले बोकडीक बरें करून खावसून पाजेसून हाण घेवन राणी मुखार हाण दवरले राजकुमारी मुखारी. राजकुमारी मुखार हाडचे भितर राजकुमार तोडो करनाशिल्ले. सन्न आंब्याचे चिगरी पानाचे एक टोंगे घेवन तेंगे मुखार दवरता आशिल्ले बोकडे मुखारी. ते बोकडे पट्टने तोंड घालता आशिल्ले. तेन्ना राजकुमारान सांगचें पळय हांवें कितें सांगिल्लें तुका परिपूर्ण तृप्ती करून हाडका म्हणून. तुवें खंय तृप्ती करून हाडटा का आनी मागीर खालकी ना तें हांगा तुवें तृप्ती करून वच. अशी जावंक न्हू कोण आयचले बीची ओट्टू लोकांक राजकुमारी नापास करता आसा. कोणाची तेगेली परिक्षेक उत्तीर्ण जातना ह्यो राजकुमार बीची फाटल्यान तरेन पळयता अयो हें परिक्षा जर हेणें हें बोकडी तृप्ती करचें केन्ना तरी जाता आमचे कडेन. आड मुट्टेदा सोंपिल्ला पयलीं एक पद्दती ते. आड कितें आसा बोकडी कितें आसा ओट्टूची पान्न दिसची जाल्यार परत तोंड खावचें. ताका पोट भरलें की ना की प्रश्न ना. ताका एक नवीन चापल्ले ते जिखवा चापल्ले चंचल मनाची एक स्थिती ती गेले. अशा न्हू उठून तुका तोंड घालचें खावचें तेगेली पद्दती. अशें जावन आतां कितें करचें म्हण विचाराचेर हांव पडलो. जाल्यार हेगे मनात एक संकल्प आसा ते म्हळ्यार ते राजकुमारीक हांवें लग्न जावका. कारण ते राजकुमारी हुशार बी हाय अत्यंत शक्तिशाली बी हाय बरें बी हाय. जाल्यार हें दुर्धर जालें तसले प्रश्न तेणें दवरला. हें प्रश्न उत्तर कशें सोदचें म्हणजे चिंतनेचेर तो पडता गेलोलो. जाल्यारीची तो देवी भक्त्यान आशिल्लो. सहजानूची पार्वतीले अनुष्ठान तो करता उरता आशिल्लो. तेणें देवी कडेन मागणें दवरलें आमा कितें तरी एक वाट दाखय गो. हेणें एक व्हड प्रश्न दवरला व्हड परिक्षा करता आसा हुंतूं तेणें भायर पडचें हे परिक्षे पास जावचें कितें तरी एक वाट दाखय म्हूण सांगे न्हू हें हांव प्रार्थना करता आसा. प्रायशः मनुश्य मनाक प्रबल जाल तसली इच्छा उरले री. मनुश्य मनाचे प्रार्थने एक निश्चयान उरले री प्रायः भगवंता संदेश भगवतील संदेश मनुष्य मेळनाशी उरतना. अशें हांवें न्हू एक दीस रात्रेक ताका संदेश मेळटा संतोशाचो तो उठता उठूंक न्हू कशी ताका स्वप्ना भितर दृश्ट्यांतान दाखयलें की तेचें काम तो करता. एक दोन दिवसा भितर तयार जाता तो. तयार जावंक न्हू बोकडीक पुरा 2 दीस धरून घेवन ट्रायल करता तयार करता बोकडे पुरा खाविशिता. आनी ती हातीक सान बड्डी धरून घे न्हू ते बोकडे घेवन घे न्हू राजकुमारी मुखार वता. राजकुमारी विचारता खरें न्ही
तूं बोकडीक संपूर्ण तृप्ती करून हाडली तुवें हय संपूर्ण तृप्ती करून हाडला तूं परीश करून पडीचे हाडना तेन्ना हे राजकुमारी ते बोकडी मुखारी सहजान वची चिगरे पाल्याचे आंब्याचे टोंग धरता ते टोंग येता धरता भितर ते बोकडे तोंड आड करून सोडता ते राणी आश्चर्य राजकुमारीक हां खंयची बोकडीची हे दाखयचे भितरी फाटणें तोंड घालताची खाताची हेका कितें जालें आनी प्रयत्न करा म्हणजे लागीं व्हरता बोकडी लागीं लागीं व्हरता कितले लागीं व्हरले वेची ते तोंड आड करून मुखार वता आसमिना हा हे राजकुमारीकान येता ना तेन्ना राजकुमारी सोलोवपाक येता सोलोवपाक येवन सांगता हांवें व्हड प्रश्न दवरलेले हेका परिक्षेक तूं पास जालो पूण तूं कारण इतलेची बोकडी तृप्ती करूं जावता जाल्यार बोकडी बी तृप्ती करता म्हणजे आसलेली तूं म्हाका तृप्ती करून दवरता म्हणजे जालो अशें हें परिक्षा दवरलेलें हे परिक्षेक उत्तीर्ण जालो हांव आतां तुका लग्न जाता म्हाका कांय संदेह ना तुका लग्न जावचें बरोबर कारण तुजे कडेन तें बुद्धीशक्ती आसा म्हणजे तसलें सामर्थ्य आसा म्हणजे म्हण सांगे न्हू राणी ते राजकुमारी तेगे बरोबर लग्न जाता जाल्यार ते राजकुमारीक एक संदेह तशी उरता ते म्हळ्यार ते बोकडीक कशी हेणें चितलें पोट करून खावशिलें तृप्ती करून हाडलें म्हणजे त्या प्रश्न उत्तरां मेळटा ते राणीक राजकुमारीक अशें आमगे न्हू सहजा लग्न जालें दिवसू प्रितीनी ते घोवा विचारता आसा हांव दाखोवंक घेतिलें कोणा कणेची तृप्ती करूं जावत ना बोकडीक म्हणून जाल्यार ते खन्न म्हणी वो तुमी ते बोकडीक तृप्ती केले ते बोकडीक परिपूर्ण कंगेन तुमी हाडलें हांवें कसलो दाखयलें वेची तोंड तोंड घालचें तयार ना जालें कितें केलें तुमी म्हणून तेन्ना तो सांगता ना गो तेवटें देवील आशिर्वाद कितें केलें तुमकां देवीन न्हू ना देवीन एक वाट सांगली हांव तशें केलो कितें वाट सांगलें तें तुका सांगचें जावत ना आतां तशें जावत ना आतां तुमी सांगच हांव तुमकां लगीन जावंक गेलें ना आतां आनी कितें उरलें तुमकां तें निपून दरीचें म्हणटना हांव सांगता तुका लगीन जावका म्हणून हांव 8-10 वर्सां प्रयत्न करता आसा तूं तो नाका ह्यो नाका म्हूण सांगून उठलो खातीर असो करता गेले जाल्यार मागीर मनाक एक इच्छा आशिल्ली तुका लग्न कंगवका म्हणून अंतीम घट्टा भितर तुवें हें एक व्हड प्रश्न दवरले परीक्षा दवरले हे परीक्षे पास येवचें कोणा कडेन कठीण आशिल्लें हां देवी कडेन मागणें दवरलें देवीन एक वाट दिलें ते प्रकार हांवें केलें कसलो केलें तुमी कांय ना गो ते म्हण सांगलें री तेका थोडे हांव पालो घालता आशिल्लो ते थोडे पाले खावन जाले नंतर मागीर हातीक आनी एक पाले तुकडो दवरून घे न्हू तेगेले दवरता आशिल्लो ते तोंड घालून येवचे पळय सान बडक्यान तेगे तोंडाक ठापणे मारता आशिल्लो आनी ताका पालो घालता आशिल्लो त्याक पालो खाता आशिल्ले आनी हातीक पालो दवरून घे न्हू दाखयता आशिल्लो ते आनी परत येवचे ठापणे तेगे तोंडा मारचें अशें जावंक न्हू ताका कळ्ळें हातीक हातील पालो दवरून घेवन खावचें गेल्ले री मार पडटा म्हणून अशें जावंक न्हू जमनी खातीर पालो खाता आशिल्ले ते हाती दवरून पाल्ले पडचे भितर ताका दिसता आशिल्लें खावचें गेल्यार मार पडटा म्हूण तोंड आड करचें सुरू केलें ताणें हें इतले ट्रिक हांवें उपयोग केलेले अशें जावंक न्हू तुवें तरी ते पालो जमनी उडील आसले ते तोंडान खाता आशिल्ले तूं हातीक धर नाशिल्ली न्ही हाती मागीर ती बड्डे आशिल्ले ताका भंय दिसलें अशें तें तोंड आड केलें म्हण केन्ना सांगता की तेन्ना राजकुमारीक संतोश येता योग्य मागीर घोव केवल हुशार म्हणनी देवी अनुग्रह बी पास जाला म्हणजे जालो मस्त खुशी जाली म्हाका तुमकां लगीन जालें म्हूण सांगे न्हू तिने प्रितीन संस्कार वताची म्हणजे एक कथा आयकल्या नंतर प्रायशः हें बोकडी कितें आसा हें बोकडी खंयचें म्हणजे विचार करचे अनिवार्यता आज आमकां सगळो लोकांक आसा आज केवल ते बोकडी मात्र आशिल्ले ते बोकडी मात्र तृप्ती जाल नाशिल्ले स्थिती आशिल्ले म्हण आमी कितें विचार करताची बोकडी बद्दल मात्र हें एक दोश आसा म्हण कितें राखूंक घेताची हें दोश केवल बोकडी भितर मात्र न्ही आमगेले भितर बी बोकडी तशी एक मांकोड आसा त्या मांकडान करचें बी सेम काम तें मांकोड म्हळ्यार कोण
मन करेक्ट ಗೊತ್ತಾಸ್ ತುಮಕ ಮನವೆಂಬ ಮರ್ಕಟವ ತಾಳಲಾರೆನೋ ದೇವ मला सांगू सोडला मन म्हणते एक मरकट मांकोड म्हण सांगे न्हू कारण बोकडी सांगितली तिने जाल्यार बोकडी त्या ठिकाणी हेर उडतना की ना मांकोड तशें न्ही त्या ठिकाणी हेर उडता उडता ते कोंब्यातन हे कोंब्याक त्या कोंब्याक त्या झाडातन हे झाडाक एक घंटे उगी बसना करपूंक घेवचे कितें करता उरता त्याचे पद्दती प्रकार आमगेले मन बीच एक आसा ते एक बोकडी नमनेची कितले दिया तुमी ताका ते तक्षण थोडे वेळ आनी परतून ताका उठून तोंड घालचे सवय जावन गेला मन तृप्ती करचे अजून पर्यंत कोणाक कणें जालें ना मनाची कसली तरी आशा आसा म्हण तुमी पूर्ण करवच्या ते पूर्ण करता तरी मनाक आनीक दुसरो आशा स्टार्ट येता ते पूर्ण करता आनीक दुसरो स्टार्ट येता अशें आमगे न्हू कशी त्या बोकडीक कितले दिल्ले बीची आनीक खाव खाव कोम दिसता की आमगेलें मन बी तशी जावन गेलो बोकडी नमनी जावन गेलो तुमकां दिता वचा कितले जावका ताका दिता वचा ते आनी जावका डिमांड करता विना हा आपणा पुरो न्हू पुरो म्हणटा तेगे तोंडांत न्ही शब्द येवच ना अशा न्हू मनुश्य जीवन इतलें जटील जाता गेलेले स्थिती पळयता आसा आमी आज मनुष्य जिवना भितर दुःख तापत्र्य दुम्माना कारण कितें मनुष्याले मन म्हणजे किती विचित्र बोकडी भितर आसा ते बोकडी ते दी हे दी तशा अशा म्हणजे पुन्हा पुन्हा आमकां टेम्पटेशन निर्माण करून त्या ठिकाणी व्हरता उरतवी ना तृप्ती म्हणचे करनाशी बसची स्थिती ते मनाची जावन गेला म्हणजे दुरंत विशय आमी बी कमी न्ही आमी पळया त्या दिन पळया तृप्ती आतां म्हण सांगीन त्या दिताची थोडे सेकंड मात्र आनी परतून दुसरे हे मागणी करता वता मन अशें आमगे न्हू प्रायशः हे मनाक एक अद्भुत म्हण सांगलेली ते बोकडीक तृप्ती करूंक कशें जावच ना की तशें मना बी तृप्ती करचें म्हणजे सत्य आमी कळून घेवची अनिवार्यता आमकां आसा तशें म्हळ्यार हे मन शांत करूं जावच ना की हे मनाने आपली तशी करूं जावच ना की जाता ताका ते एकूय एक वाटी म्हण सांगलेर ते राजकुमारान केल्लो शिकत तसली एक वाटी मन कितें जावका म्हणटा तें ताका दिनाशें उरचें कितें विचारता त्या टायमार ताका दिनाशें उरचें एक विचारता ताका दिनाशें उरचे कडेन आनीक विचारचें सुरू करता त्या बी दिनाशें उरचे कडेन आनीक विचारचें सुरू करता अशी ते पदे पदे विचारता वता त्या सांगलें तशें दिता गेल्यार तें तेगे काम चालू धरता केन्नाचें केन्ना ते दी म्हण येता त्यान ठाप न्ही ओगे भाश देवत ना तुका म्हणजे एक 8-10 पटी त्यांनी चलतना दिनाशें उद्देरी ताका कळटा आतां मागीर उतर आयकतालो न्हय आतां उगी बसचें बरें म्हूण सांगे न्हू मन शांत येता वता मन केन्ना शांत येता वता की तेन्ना आत्म आनंदीत येता वता केन्ना आत्म आनंदीत येता वता की तेन्ना परमात्मा साक्षात्कार आमकां मेळटा वता अशें जावन गे न्हू मनुश्या जिवना भितर मना तरी कंट्रोल करपाक जालें आसतरी मनान सांगलें तशीच आमी चलची न्ही मन इचल तशी आमी दिवची न्ही मनाक निग्रह करचे मनाक तटस्थ करचे मनाक पेट्टे घालचे तटस्थ करचे म्हण सांगलें केन्ना मनाक तेगे उतर आयकना स्थिती भितर आमी दवरताची तेन्ना मन आपापीची शांत येता वता शांत येता वता आपापीची तटस्थ येता वता तेन्ना आमगेल्या हाती भितर तें मन येवचें शकता अशें आमगे न्हू तें मन आमी वशीकरण करपाक जालें आसतरी तें मन तरी तटस्थ करपाक जालें आसतरी मना जावं कशी तसली दिता वचचें न्ही तें मन कितें सांगता तेन्ना तें योग्य है की न्ही की विचार करूंक न्हू योग्य जाल्यार थोडे पूर्त करते वचचें ना अशें उद्या तेगे सगळे डिमांड नाका 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 म्हण ताका मार घालता उद्यारी आपापीची मन शांत येता वता गीते भितर भगवंत सांगता असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम म्हणून म्हळ्यार हे अर्जुना तुवें सांगले प्रमाण हे मन कितें आसा दुर्निग्रह म्हळ्यार निग्रह करचें कठीण आनी चंचल जाल्यार भगवंत गीते भितर सांगता अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते म्हणून पुन्हा पुन्हा मनाक अभ्यास करता वचचें मन कितें विचारता तेन्ना आमी जिन्नाशी उरचें आनी एक जगताची अनेक वस्तू बरोबर
वैराग्य हां नाकतें म्हाका म्हणजे भाव उदरून घेता गेल्यारी आपापची मन कंट्रोल येता वत खंय आपापी मन आमी निग्रह करून घेवची शकता खंय. ताका भगवंत आनी एक वाट सांगता शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. म्हणजे भगवंत अलवाणी एकपटी मनाक धरका म्हण गेले असले मना धरू जावत ना सावकाश सावकाश तें मन आमी कंट्रोल करता वचका तेन्ना आपापीची तें मन कंट्रोला येता आमी स्वस्थ्यां उरूंक शकताची म्हणून. तेकाची स्वामी विवेकानंद सुंदरजन सांगताची स्लोली स्लोली कॅच दी मंकी म्हणून. हें मंकी म्हळ्यार हें मन कितें आसा हें सावकाश सावकाश आमी कॅच करता ताका धरका विना पटणें हांव कितकें करून सोडटा म्हणून गेल्लेरी प्रायशा विश्वामित्र सिरी भितर आमी वचकेत विना कांय साधन करूं जावत ना आमचे कडेन. अशें आमगे न्हू आमी सावकाशी प्रयत्न करता गेलेरी ताका दैवी साथ बी आमकां मेळ्ळी आसतरी प्रायशः आमी तें मन निग्रह करून न्हू आमगे जिवना भितर आमी मुखार वचूंक शकताचे. अशें न्हू ती एक निग्रह करची शक्ती जावं कशी उरलेली ती आदी शक्तीला आराधना करपाची. अशें आमगे भारतीय परंपरे भितरी शक्ती आराधनेक मस्त प्रकल्प केल्लो आसा. 9 दीस नवदुर्गा रुपाचेर ते देवी आराधना केल्यारी श्रावण मासा भितरी लक्ष्मी जानकी गौरी जानकी मंगळ गौरी जानकी ताका आराधना करची पद्दत हाडला आसा. कारण कितें ते शक्ती मेळक आमकां त्या शक्ती आयले म्हळ्यार मन कंट्रोल करूं जाता आमी आरामशे जिवना भितर पार करीत म्हणून. अशें हांव न्हू अद्भुत जाल्यार कसली शक्ती आसा ते शक्ती सहाय घेतल्यारी आमी मन कंट्रोल करूं शकताची आमी जिवना भितरी उन्नत ध्येय प्राप्त करून घेवचेक शकताची. अशें आमगे न्हू आजी कितें विशेष आमगे न्हू गौरी तृतीया आसा हें उठून आमी आराधना करता आसाची. गौर शब्दाक अर्थ स्वच्छ निर्मल सुंदर प्रकाशमय म्हणून. मनुष्याले जिवना भितरी आमी केन्ना तें स्वच्छ जालें तसलें निर्मल जालें तसलें भगवतीला आराधना करता वताची तेन्ना आमगेली मनाची कोडको पुरो दूर येता वता मन स्वच्छ जाता वता तेन्ना मन आपापीच कंट्रोला येता वता. आयचे ते देवीला आराधना नांव आसा स्वर्णगौरी व्रत म्हणून. ते देवील नांव स्वर्णगौरी. ते देवील बण्ण सुवर्णाची बण्ण खंय सुवर्ण म्हळ्यार भांगराची बण्ण गो. उज्ज्वल जालें तसलें प्रकाशमय जालें तसलें आनंदमय जालें तसलें बण्ण. केन्ना ते बण्ण आमगे येत जायन राबता तेन्ना मन आनी बाकी खंयची विचारता आमकां बाकी खंयचें मन पळयत ना ते देवी शरणागत येताच सहजानुची. अशें आयच्या दिवसाचें आराधनेचें नांव आसा स्वर्णगौरी व्रत म्हणून. म्हळ्यार आयचे दिवस आमी देवीला आराधना करूंक न्हू आमगेलें मन आमी कंट्रोल हाडका आमगेलें मन आमी एकाग्र करका. कारण फाल्यां येतलो देव सादा देव न्ही गणनायक गणपती गणाधीश गणेश. गण म्हळ्यार समूहाचे अधिपती ईश्वर तो सगळे देवादिदेव तो येता आसा. फाल्यां बी आमी चंचल केलें मन कितें अर्थ आसा जिवना भितर तें आनी येवन कितें प्रयोजन आसा जिवना भितर. अशें आमगे न्हू आज शक्तीला आराधना करूंक न्हू तिगे आराधना करची एक पद्दती प्रकल्प प्राचीन लोकांनी आमकां हाडून आसा. अशें आमगे न्हू ते देवीला आशिर्वाद घेया जालें तितलें मन निग्रह आमी करूंक प्रयत्न करया आमी जिवना भितर यशस्वी जाया. प्रायशः आमगेले समाजाचे म्हालगाडी जाले तसले कचवी श्वेता शंकर आमी केन्ना सांगता उरतली स्वामीजी मन कंट्रोल करचे बद्दल कितें तरी सांग्यावो म्हणून. समाजाचे म्हालगाडी बी आहाय मस्त ज्ञान आसा तांकां उपनिषत्यावो भगवतगीतेचेर मस्त ज्ञान आसा वाघबी बी आहाय जाल्यार तेणी एक प्रश्न प्रायशः 500 फावट सांगलें कितकें आमकां मन कंट्रोल कर कितें सांग्यावो म्हणून. प्रायशः आमी कोणाक कितें सांगतना मस्त लक्षात घेवत ना ते सहजानूच म्हणून इतलें मुक्षिताचें. कारण सांगू जात की ना की म्हाका बी गोत ना कारण कितें ते विशय कशे येता खंदवणी येता ते दैवी संकल्पाचेर चलता वता. अशें आमगेन प्रायः तेंगेले मनाचे प्रार्थने योगी जाले कितकी ते आज विशय आयले ते बी शक्ती आराधने संदर्भाचेरची विशय आयले. अशें न्हू मन कंट्रोल करचें आशिल्लें एक सुंदर वाट जाल्यार मनान सांगलेशें आमी चंदशी उरचें हें मनान कंट्रोल करचें एक बरें वाट तेन्ना मन सांगचें बंद करता. दुसरा वाटी योगा मार्ग तेका प्राणायामाची वाटी. आमी प्राणायाम दिवसाक 40 मिनट तन 1 तास तरी करता गेल्यार खंयचे प्राणायाम उरते अनुलोम विलोम उरो भ्रामरी उरो कपालभाती उरो
ना आभ्यंतर प्राणायाम उरो बाह्य प्राणायाम उरो भस्त्रिका उरो खंयचे प्राणायाम उरो 40 मिनट तरी 1 तास तरी आमी करता गेल्यारी प्रायशः मनाक आनी आत्माक कितें टच आसा ते टच ऑटोमॅटीक बंद जाता वता. केन्ना मनाक आत्माक टच जावचे बंद जाता वता तेन्ना मन आपोआप कंट्रोल येता वता. अशें हांवें न्हू तसली एक वाट आमकां मालगार लोकांनी दिल्लो आसा. पतंजली महर्षीनी योग सुत्रा भितर आमकां दिल्लो आसा. अशें हांवें न्हू तें मन निग्रह करचेक मूल वाटी एक मन उतरायकनशें उरचें योगा वाटी जाल्यार हे दोनी वाटी वचचे कशें उरलेली आदिशक्तीला आशिर्वाद आमकां अनिवार्य. अशें हांव न्हू आदिशक्तीला आशिर्वाद घेवन आमी मन कंट्रोल करून आमी जिवना भितर उन्नत वाटेक वचता असले एक वाट आमकां सगळ्या लोकांक मेळ्ळो म्हणजे विशेष असली मागणी हे संचर करचेक इश्ट करता आसा. मस्तीला संतोश दिसता आसा. चातुर्मास्य कार्यक्रम बरे रितीन चलता आसा. आज ओळखीची अनेकीत लोक आयल्याची अनेकीत लोक हेंगे न्हू विशेष हांगे न्हू पाद्यपुजा कार्यक्रम अन्नदान महाअन्नदान हे सेवे अनेकीत लोक दुसऱ्या गांवांतून बी आजी हेंगे न्हू हांगा दिल्ले आसा. ते सगळे सेवा करता लोकांक आत्मीय लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवी आशिर्वाद म्हणचे प्रार्थने हे संच करचेक इश्ट करता आसा. आजी संध्याकाळा भितर प्रायशः आजी भजन आसकिना की सहस्रनाम आसकिना की म्हणजे विचार चलता आशिल्ले. मना भितर एक पडवी दिशिल्लें आमकां सकाळी आज आमी वाजोवन सोडली ते जावन गेले गतार्थ जावन गेले म्हणून जाले बीच प्रायशः आमगेले ते आदेशाची रूप जालें तसले आवय लोकांक मनाक आशिल्ले प्रेतीक आमी कितले गौरव दिले रिकम्मीची. पुन्हा तिने येवन घेवन सहस्रनाम बादले रामरक्षा स्तोत्र बादले तेजे बरोबर आजी पुरा देविरेच अन्नपूर्णा स्तोत्र जावो ऐगिरी नंदिनी महिषमर्दिनी स्तोत्र जावो दादंत भजन ಒಟ್ಟು देविलेच कंगे न्हू हे कार्यक्रमाक सौंदर्य हाडले. अशें न्हू मागीर ते सगळे आवय लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणून प्रार्थना करता आसा. तेजे बरोबर आजी अक्का महादेवी तेवी देवीची ते देवीला एक सुंदर तसले एकपात्राभिनय नाटक आमी पळयले. ते म्हळ्यार आमगेले मातृरूपणी जाले तसले श्रीमती सुनंदा वेर्णेकर दावणगेरेचे मस्त प्रतिभाशाली व्यक्तित्व खंयच्या बीची एक कलात्मक रूप दिवन घेवन त्या एक सौंदर्य हाडता तसले सामर्थ्य तिंगेले. अशें मागीर सुनंदा येनी आजी अक्का महादेवीले सुंदर एकपात्राभिनय नृत्य नाटकाचे प्रदर्शन करून घेवन ते अक्का महादेवीले एक त्यागमय जीवन तेगेले ध्येय परमेश्वर मागेले पती जावका तो मल्लिकार्जुन म्हाका पती जावका म्हणजे कितें चिंतन आसा ते चिंतनाक तेणें कितें त्याग केले म्हण सांगचे एक चिंतनेचे सुंदर दृश्य आमी पळयले. उतरां भितर पळयताची मिराबाई कृष्ण म्हाका पती जावका म्हूण सांगे न्हू सगळे सोडून कृष्णा बरोबर गेल्लेरी अक्का महादेवी सगळे सोडून घेवन ते परमेश्वर पती जावका म्हूण फाटी परमेश्वर फाटी गेला म्हणजे आसतरी प्रायशः भारतीय परंपरे भितर कसले अद्भुत लोक जावन गेलेत न्ही. खंयचे एक महाशक्ती जावन गेलेची म्हणजे आसतरी तसले शक्ती लोक आमी कितले कृतज्ञ कम्मेची अशी बी जीवन करूं जाता हे बी आमी मनस्थिती दवरून घेवीत म्हणजे एक वाट चिंता केली आसा. अशें सांगे न्हू असले सुंदर जाले तसले एकपात्राभिनय केले तसले मागीर सुनंदा आईक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद म्हणजे प्रार्थना करता आसा. तेजे बरोबर आजी गौरी तृतीया अशें हांवें न्हू आजी अनेक लोक तवळे मागेले अण्णान सांगिल्ले प्रमाण सतीशान सांगिल्ले प्रमाण थोडे लोक पूजा करून आयल्याची थोडे लोक हांगा वचून घेवन पूजा केल्याची. ओटीचरी हांगा कितें जावं ते वेवस्थेक कमी पडचें ना म्हणचे मागीर आवय लोकाले मागीर मिच्चो लोकांले चिंतने अशें हांवें न्हू आज गौरी पूजा करून घे न्हू आज आयले आसाची अशें न्हू गौरी तृतीयाचे हार्दिक अभिनंदन मागीर सगळ्या लोकांक सांगचें इश्ट करता आसा. तेजे बरोबर फाल्यां गणेश चतुर्थी बीची हार्दिक अभिनंदन सांगताची सगळ्या लोकांक ते गणेश चतुर्थीचे गणपतीला आशिर्वाद सगळ्या लोकांक मेळून घेवन सगळ्या लोक जिवना भितर एक गणपती श्रेष्ठ हांव तसलें शक्ती सामर्थ्य ओट्टो लोक मेळ्ळा म्हणजे बी प्रार्थने हे संच करचें इश्ट करता आसा. कारण फाल्यां चतुर्थी आशिल्ले तरी मस्त लोकांनी येवका म्हणच्या पेक्षा आमी फाल्यां करतना कारण फाल्यां गणपती पूजा उरता घरा मस्तीतलो काम उरता तेजे बरोबर व्हड समस्या उरता पश्चिमा दिकान आमकां खंय तरी तोंड उंच दिसचें खंय तरी चंद्र पळयचें कितें तरी जाल्ले रे फाल्यां चेतो मातसो कमिटी येवनचे अपवाद घालची की स्वामीजी येवनचे अपवाद घालची की कोणा येवनचे घालचें म्हूण सांगून कळटना तसली स्थिती अशें हांवें न्हू मस्त लोकांनी येवका करता म्हणचे अपेक्षा दवरतना कोणाक कोणाक शक्य आसा तिणें येवीत करीत जाल्यार मागीर आवय लोकांक विशेष निवेदन फाल्यां बी गेले रे प्रायशा मागेले मिच्चो लोक कितें म्हणटा कितें केवटीचेरी जाल्यार मेंटे करूया की पळया जात तसली या वत्ता येना कोणाकाची तुमी एक 5 रुपया बी संतोशीचे हांगा मस्त लोक येवका म्हणचे अपेक्षे
कोण करू शकना देवीन बी करू जावत ना हांवें बी करू जावत ना अशें आमगे न्हू प्रायश्य येवचें जाल्यार या ना जाल्यार थंतनी तुमकां अवकाश आसा पळयच्याक कारण मागीर चंदन अण्णांनी एक विशेष वेवस्थीकरण दिवन सोडला बशिलकणेच अमेरिका वयले लोक पळयता आसा खंय हे कार्यक्रम आश्चर्य दिसता आसा तितली एक सुंदर वेवस्था चंदनान दिला अशें तरी प्रायश्य छंद जाल तसली वेवस्थीत ते तुमच्या बसून बी पळयत फाल्यां उठो कार्यक्रम उरताचे आमगे खंयच्या कार्यक्रमाक लोप जावत ना तर सतीश जाणां सांगिल्ले प्रमाण कार्याध्यक्षीन हय आमी बंद करूं बी जावत ना खंयचे उपन्यास 7 दिवसाचे चलचे उपन्यास न्ही हे तेणें 6 तारीख म्हणून सांगलें हांव आनी एक दीस कुडशीत आसा 7 तारीख पर्यंत हें चलता उरचें 7 तारीख पर्यंत हें बंद जावचें जावत ना अशें हांवें न्हू निरंतर 7 दिवसाचे कार्यक्रमाचे प्रकल्प ते अशें हांवें न्हू हें चलता उरता जाल्यार तुमचें एक सौभाग्य परमात्मान दिल्लें आसा चंद्रनाणाले मार्गदर्शना भितर ते घरा बसून पळोवचें शकतात कोणाक शक्य आसा ती न्ही या म्हण सांचे इश्ट करताच आज बीच मागीर आवय लोकांक हृदय कितली विशाल म्हण सांगल्यार घरात कितलो उठून पूजा करून आनी परत नैवेद्य हांडी दिता म्हण सांगल्यार खंय की त्या आवय शक्तीक आमी कितले तमाशा केल्यार की आमी सगळे आवय लोकांक धन्यवाद सांगताची आतां तीर्थ दितालीची प्रसाद स्वामीजी नमस्कार करून पुनः बाकीचे फलारकी प्रसारकी घेवन तुमी घरा वचका फाल्यां चतुर्थी पुजी फाल्यां संघातन बीच समाजातन बी हांगा गणपती स्थापन जावचें आसा दनपाराक अशान फाल्यां दनपार तेणें म्हाका आपयला समाजा वचीन अशान फाल्यां आमचे पुजी वतलेची अशें आमगे न्हू अठे 7 दिवसाचे गणपती हांगा आसा म्हूण आयकलें मातसो संतोश जालें ते गणपतीला आशिर्वाद बी आमी घेया म्हण सांचे प्रार्थना करताची सगळ्या लोकांक बरें देव म्हणचे विशेषण मागणी करताची हे मागिल्ले कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम।